अंधेरी येथे घडलेली भयानक घटना. अंधेरी येथील शिवशक्ती इंडस्ट्रीत रात्री 12च्या सुमारास दिसणाऱ्या त्या बाईचं रहस्य नेमकं काय होतं? पाहुयात या थरारक कथेचा तिसरा आणि अंतिम भाग, पार्ट 3. रात्री 9च्या सुमारास शिवशक्ती इंडस्ट्रीजच्या आवारात देशमुख, महेश, जुगल, फादर फ्रान्सिस आणि देशमुखचे 2 विश्वासू कामगार गिरीश व बबन जमा होतात. देशमुख त्यांची ओळख करून देतात आणि सर्वांना गोष्ट गुप्त ठेवण्याची पुन्हा एकदा सूचना करतात. जुगल म्हणतो, आता जास्त वेळ वाया न घालवता आपण गोदामात जाऊन कामाला सुरुवात करूया. मग ते सर्वजण जुन्या गोदामाच्या दिशेने निघतात. संपूर्ण शांत वातावरणात रातकिड्यांचा कीर करणारा आवाज. सर्वजण अगदी शांतपणे गोदामाचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करतात. आत गेल्यावर फादर प्रत्येकाला एक क्रॉस देतात आणि गंभीर आवाजात सांगतात, जोपर्यंत हा क्रॉस तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्हाला कसलीही भीती नाही. जुगल आता गिरीश आणि बबनला खोदकाम सुरू करण्यास सांगतो. खोदकामास सुरुवात होते. अर्धा तास खोदूनही काही सापडत नाही. सभोवताली भयान शांतता. अचानक फावडा एखाद्या कठीण वस्तूला लागतो. माती बाजूला केल्यावर पाहतात तर काय, एक मानवी कवटी दिसते. सर्वांच्या अंगावर काटा उभा राहतो. सगळंच अगदी धक्कादायक असतं. पुढे खोदल्यावर पाहतात तर काय, एक पूर्ण मानवी सांगाडा समोर येतो. आणि तेवढ्यात गोदामात एक पुन्हा विचित्र हसण्याचा आवाज घुमतो. मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच घाबरून दोन्ही कामगार खड्ड्यातून बाहेर येतात. त्याचवेळी बबनचा क्रॉस खड्ड्यात पडतो. फादर त्याला ताबडतोब क्रॉस उचलायला सांगतात. हा प्रकार पाहून देशमुख घामाघूम होतात आणि अचानक बेशुद्ध पडतात. महेश आणि जुगल त्यांना सावरतात. शुद्धीवर आल्यावर जुगल आणि महेश त्यांना धरून उभे करतात. त्यांना एक खुर्ची आणून त्यावर शांत बसवतात. मग जुगल सांगतो, साहेब, तुम्ही घरी जाऊन आराम करा. फादर देशमुख यांना सांगतात, डोंट वरी, यू टेक रेस्ट. आम्ही या स्केलेटनचा विधी करून आत्मा शांत करतो. 1 तासानंतर देशमुख महेशला फोन करून सर्व ठीक झाल्याची खात्री करून घेतात. महेश सर्व ठीक झाल्याचे सांगून सविस्तर बोलण्याकरिता आम्ही 2 दिवसांनी तुमच्या घरी भेटतो बोलून फोन कट करतो. 2 दिवसांनी महेश, जुगल आणि फादर देशमुख यांच्या बंगल्यावर भेटायला येतात. बंगल्याच्या लॉनमध्ये पेपर वाचत बसलेले असतात. थोड्या गप्पांनंतर जुगल शांतपणे म्हणतो, देशमुख साहेब, आता कंपनीत ती बाई कधीच दिसणार नाही, कारण तिचं सांगाडा आता तिथे नाही. देशमुख दचकतात. म्हणजे तुम्ही तो सांगाडा तेथून हलवलात? फादर उत्तर देतात, हो, तो आता जिथे असायला हवा तिथे आहे, फॉरेन्सिक टीमकडे. देशमुख संतापतात. व्हॉट इज दिस नॉनसेन्स महेश? तेवढ्यात जुगल आपल्या गळ्यातील ID कार्ड पुढे करतो. ते पाहताच देशमुखच्या चेहऱ्याचा रंग उडतो, कारण त्यावरती जुगलचा फोटो असतो आणि खाली नाव इन्स्पेक्टर जुगल पाटील, क्राईम ब्रांच. देशमुखच्या चेहऱ्याचा रंग उडतो. जुगल गंभीर आवाजात म्हणतो, देशमुख साहेब, त्या सांगाड्याची ओळख पटली आहे. देशमुख घाबरून विचारतात, कोणाचा आहे तो? जुगल टेबलावर फाईल ठेवतो. देशमुख साहेब, तो सांगाडा दुसऱ्या कोणाचा नसून तुमच्या मुलीचा आहे. क्षणभर तिथे शांतता पसरते. देशमुख संतापून नकार देतात. अशक्य, माझी मुलगी तर अमेरिकेत आहे. मग हे कसं शक्य आहे? नॉट पॉसिबल. फादर शांतपणे म्हणतात, मग तिला आत्ताच फोन लावा. देशमुख काही बोलत नाहीत. तेव्हा जुगल पुढे सांगतो, तुमच्या या मित्राच्या तक्रारीवरून आम्ही 6 वर्षापूर्वीची केस पुन्हा रिओपन केली. तुमच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तुमच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार केली होती की तिच्या आईचा खून झालाय, पण तुम्ही ते मानसिक धक्का बसल्याचे सांगून ते प्रकरण पैशाच्या आणि तुमच्या ओळखीच्या जोरावर दाबून टाकले. देशमुख महेशकडे रागातच पाहतात आणि म्हणतात, महेश, तू? महेश म्हणतो, सॉरी, पण वहिनीबाबतचे काय सत्य आहे मला ठाऊक नाही, पण तुझ्या मुलीसोबत काहीतरी विपरीत झाल्याची भीती मला गेली अनेक दिवस सतावत होती. तिचा विषय काढला की तू नेहमी उडवणीची उत्तरे देत होतास, म्हणून मी हे पाऊल माझ्या मित्र जुगलच्या मदतीने उचलले. तेवढ्यात फादर म्हणतात, सॉरी, पण मीही एक क्राईम ब्रांच ऑफिसर आहे, जॉन फ्रान्सिस, आणि हा ट्रॅप होता तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. देशमुखच्या कपाळावर घाम फुटतो, कारण आता त्यांचे सर्व रहस्य उघड होण्याची वेळ आली होती. तरी ते म्हणतात, तुम्ही कुठल्या बेसवर म्हणता की हे स्केलेटन माझ्या मुलीचं आहे आणि तिचा खून मी केलाय? याचा काय पुरावा आहे? जुगल टेबलावर फॉरेन्सिक रिपोर्ट ठेवतो. देशमुख साहेब, आता खोटं बोलून काही उपयोग नाही. तुम्ही त्या दिवशी बेशुद्ध झालात तेव्हा मी तुमचा एक केस काढला होता. त्या केसाचा आणि स्केलेटनचा DNA तंतोतंत मॅच झाला. सर्व रिपोर्ट या फाईलमध्ये आहेत. तुम्ही ही फाईल पाहू शकता. देशमुख शांत बसतात. त्यांच्या कपाळावर घाम फुटतो. फादर म्हणतात,
आमच्या तपासात आम्हाला समजलं होतं तुमच्या मुलीला शेवटचं तुमच्या कंपनीच्या जुन्या गोदामाजवळ पाहण्यात आलं होतं. नंतर ती कधीच कोणाच्या संपर्कात आली नाही. त्यामुळे जे काही घडलं ते गोदामातच घडलं असणार याची खात्री होती. खोदकामाची कोर्टातून सर्च परमिशन घेणं कठीण होतं आणि वेळही गेला असता. म्हणूनच आम्हाला हे सर्व नाटक रचावं लागलं. जुगल म्हणतो, देशमुख साहेब, तुमच्या मुलीने तिच्या आईचा तपास सुरू केला होता आणि तिला कळलं होतं की तो अपघात नव्हता. महेश अवाक होऊन देशमुखकडे पाहतो आणि बोलतो, अरे, तू तुझ्या मुलीलाही संपवलंस. त्यावर देशमुख बोलतात, यांनी मी खून केला हे सिद्ध तर होत नाही ना. आणि महेश, काय पुरावा आहे तुमच्या या फालतू बोलण्याला? जुगल खिशातून मोबाईल काढतो आणि एक कॉल करतो. लेट्स कम इनसाइड. मॅडम, त्यांना घेऊन या. तेवढ्यात एक पोलीस गाडी तिथे येते. 2 पोलीस त्या 2 कामगारांना घेऊन गाडीतून येतात. तेव्हा जुगल म्हणतो, तुम्ही खून केलात याचे तुम्हीच दिलेले हे 2 पुरावे तुमच्या समोर आहेत. ज्यांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच पोपटासारखे सर्व सत्य ओकले. कसे तुम्ही मुलीचा खून केलात आणि कसे तिला गोदामात गाडले. फादर म्हणतात, देशमुख साहेब, तुमचा खेळ खल्लास. क्राईम नेव्हर पेज. देशमुख डोळे मिटतात आणि मग, हो. देशमुख हळूहळू बोलायला सुरुवात करतात. माझी कंपनी तोट्यात होती. कर्ज वाढत होतं. माझी पत्नी सतत विरोध करत होती. एका रात्री आमचं खूप मोठं भांडण झालं. देशमुख यांचा आवाज भरून येतो. त्या भांडणात मी रागाच्या भरात तिला ढकललं. तिचं डोकं टेबलावर आदळलं. ती खाली कोसळली. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मृत्यू झाला होता. देशमुख डोळे बंद करून सर्व आठवतात. देशमुख म्हणतात, मी तो अपघात असल्याचं दाखवलं, पण माझ्या मुलीला माझ्यावर संशय आला. ती गुपचूप याचा तपास करत होती. देशमुख रडू लागतात. तिला सगळं समजलं होतं. कदाचित तिला घरचे CCTVचे फुटेज सापडले होते. जुगल शांतपणे विचारतो, मग पुढे काय झालं? देशमुख थरथरत्या आवाजात सांगतात, एके दिवशी माझी मुलगी मला भेटायला कंपनीत आली. तिने मला पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणार असल्याचं सांगितलं. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. आमच्यात झटापटी झाली आणि ती मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज दाबण्यासाठी मी तिचा गळा आवळला आणि आवळतच राहिलो. ती कधी शांत झाली मला कळलेच नाही. देशमुख यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती खाली पडली. आता तिचा श्वास पूर्ण थांबला होता. ती पूर्ण थंड पडली होती. माझ्या हातून काय घडलं मलाच समजलं नाही. मी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या हातून रेतीसारखं माझं सर्व काही निसटत होतं. मी घाबरलो आणि तिचा मृतदेह जुन्या गोदामात याच माझ्या कामगारांच्या मदतीने पुरून टाकला. महेशच्या डोळ्यात पाणी येतं. 6 वर्ष देशमुख हे गुपित घेऊन जगत होते. जुगल हळूच उठतो. देशमुख साहेब, हा कबुली जबाब आम्ही रेकॉर्ड केला आहे. देशमुख यांनी मान खाली घातली. तेवढ्यात अचानक जोराचा वारा सुटला. टेबलवरील वर्तमानपत्र उडून खाली पडतं आणि त्याखाली एक जुना फोटो दिसतो. देशमुख, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी छान हसताना. देशमुख यांनी प्रेमाने फोटो उचलला आणि आपल्याजवळ घेतला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. फादर बोलतात, देशमुख साहेब, मग आता निघूया. एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना धरून पुढे घेऊन हातकडी लावतो. गाडीत बसण्याआधी देशमुख एकदा बंगल्याकडे पाहतात आणि जुगलला विचारतात, पण ती रात्री फिरणारी बाई कोण होती ती? जुगल लेडी कॉन्स्टेबलकडे बोट दाखवतो आणि बोलतो, सिनियर कॉन्स्टेबल संगीता. मग तिच्याकडे थंब दाखवत जुगल संगीताला बोलतो, गुड जॉब संगीता मॅडम. 3 वेळेस तुम्ही ड्युटीवर नसतानाही या आमच्या मिशनचा हिस्सा झालात. तेव्हा संगीता म्हणते, थँक्स सर, पण मी तर फक्त 2 वेळा ते वॉचमन ड्युटीवर असताना आले होते. काय? आणि मी जेव्हा होतो कंपनीत तेव्हा? संगीता म्हणते, नाही सर, मी तेव्हा आलीच नव्हती. जुगलच्या पायाखालची जमीनच सरकते. मग मला दिसली ती कोण होती? तो विचारात पडतो. त्याच्या डोळ्यासमोर त्या रात्रीची ती बाई दिसते. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. फादर जुगलला सावरत हळू आवाजात म्हणतात, कधी कधी कायद्याला पुरावे लागतात, पण काही आत्मे न्याय मिळेपर्यंत शांत होत नाहीत. आपला न्याय ते स्वतःच मिळवतात. त्याचंच हे जिवंत उदाहरण जुगल. फादर क्रॉस काढून आपल्या छातीजवळ लावतात. वर पाहून डोळे मिटून म्हणतात, रेस्ट इन पीस माय डॉटर. काही अतृप्त आत्मे आजही दिसतात.